नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत फोडणीचा भात. फोडणीच्या भातासाठी साहित्य लागणार आहे दावत बासमती तांदूळ, त्यानंतर गरम मसाला, तेजपत्ता, शहाजिरे, मिरी, हिरवं वाटण घरी बनवलेलं, तेल, त्यानंतर गरम मसाला पावडर, हळद, जिरे, मोहरी आणि चॉपिंगसाठी लागणार आहे हिरव्या मिरच्या, टोमॅटो, बटाटा आणि कांदे. तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजत घालायचे 5 ते 10 मिनिटे. साहित्य आपण चॉप करून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हिरव्या मिरच्या मोठ्या कापून घ्यायच्यात, एकाचे 2 भाग करायचे. त्यानंतर टोमॅटोचे पण आपण उभे स्लाइस करून घेणार आहोत. या पद्धतीने कापून घ्यायचंय स्लाइसेस मध्ये. गॅस ऑन करून कुकर ठेवून घेऊया. बघू शकता इथे तांदूळ स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे. कुकर चांगलं गरम झालंय, त्यामध्ये तेल ऍड करून घेऊ. 3 ते 4 टेबल स्पून तेल ऍड करायचंय. तेल छान गरम झालंय, त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत सगळ्यात आधी आपले खडे मसाले आणि शहाजिरे. त्यामुळे भाताला छान फ्लेवर येतो. तेजपत्ताही टाकून घेऊ. हे सगळं छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण ऍड करूया सगळ्यात आधी चॉप केलेला कांदा, कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन. लगेचच आपण यामध्ये मिरची ऍड करणार आहोत. त्या पद्धतीने गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आपला कांदा. मंडळी, कांदा परतत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करा, ज्याने कांदा चांगला लवकरात लवकर फ्राय होईल. हे बघा, कांदा छान गोल्डन पिंक आता झालेला आहे. आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत आपलं हिरवं वाटण. बघू शकता, हिरवं वाटण मी याआधी सुद्धा सांगितले, यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण आहे. हे आपण ऍड करणार आहोत 2 टेबलस्पून. त्याने भाताला खूप छान चव येते. वाटण छान परतून घ्यायचे. तुम्ही सुद्धा हे वाटण ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. ते तुम्ही फोडणीच्या भातास पण घालू शकता, ग्रेव्हीमध्ये पण घालू शकता. ऍड करणार आहोत आवडीप्रमाणे हळद. फोडणीचा भात म्हटलं की हळद पाहिजे. खमंग वास सुटलाय फोडणीचा. आता यामध्ये आपण आवडीनुसार भाज्या टाकू शकतो. मी सध्या फक्त बटाटा ऍड करते. बटाटा आणि टोमॅटो सोबतच ऍड करूया. यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या, वाटाणा वगैरे टाकू शकता. हे छान मिक्स करून द्यायचे. मसाला सगळ्या भाज्यांना लागला पाहिजे. एक 2 मिनिटं परतून घेऊ. बघा, मसाला खूप छान फ्राय करून झालेला आहे, परतून झालेला आहे मसाला. आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत पाणी. इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी आपण 3 ग्लास पाणी घालणार आहोत. पाणी ऍड केल्यानंतर याला उकळी येऊन द्यायची एक छान. मीठ चेक करून घ्यायचंय. मीठ कमी वाटलं तर थोडं ऍड करायचंय, कारण तांदूळ टाकल्यानंतर थोडं मीठ कमी होणार आहे. छान एकजीव करून घ्या. एक उकळी येऊ द्या तोपर्यंत. तर बघू शकता, छान अशी उकळी आलेली आहे. थोडा गॅस कमी करून घेऊ. उकळीला एकदा ढवळून घेऊ आणि त्यामध्ये आपले तांदूळ ऍड करू. तर छान असं ढवळून घ्या. आणि एक उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊ आपण.
कुकर थंड झालेलं आहे. आता आपण उघडा पाहूया कसं झालंय मसालेदार. आपला फोडणीचा भात रेडी आहे, बघू शकता. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. मस्त गरमागरम फोडणीचा भात आणि सोबत कांदा, लोणचं किंवा पापड तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकता. थँक्यू. फोडणीचा भात रेडी आहे. खूप छान सुगंध येतोय. तुम्ही सुद्धा ट्राय करा अशा पद्धतीने बनवायचं आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.